नमस्कार मंडळी, चला तर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे अमृता डेली ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग माझा नाही घरकाम स्वयंपाक वगैरे हे काहीच नाही. आजचा ब्लॉग एवढा खास आहे आणि खूप काही याच्यातून म्हणजे मलाही कळलंय. तेव्हाच मी हा ब्लॉग बनवायला स्टार्ट केलाय. खूप दिवसाचा मला बनवायचा होता आणि तुम्हाला तेव्हाच कळन जेव्हा तुम्ही याला संपूर्ण बघता. तर ह्या ब्लॉगमध्ये ना मी गावाकडचं आणि सिटीतलं हे दोन्ही फरक तुम्हाला आज सांगणार आहे. कारण की मी गावाकडची आहे आणि मला सिटीमध्ये दिलंय, त्यामुळंच खूप काही मला म्हणजे दोन्हीकडून शिकायला भेटलंय, बघायला भेटलंय. तर म्हटलं चला गड्या, माझ्या डोक्यामध्ये हेच आलं की याच्यावर एखादा आपण ब्लॉग बनवायलाच पाहिजे. तर खूप दिवसाचा मला म्हणजे बनवायचा होता. तर आज कुठं तो मुहूर्त आला, तर म्हटलं चला लगेच आपण बनवून घेऊया. तर चला, मी ना सिटीमधूनच सुरुवात करते आणि तेही माझ्यापासूनच. मी गावाकडची आहे आणि आता सगळ्यांनाच माहिती आहे गावाकडचं जीवन कसं आहे, किती छान आहे, सगळ्यालाच माहिती आहे. जे गावाकडं आहे त्यांना तर माहितीच आहे. तर मी गावाकडची आहे, मला इकडं सिटीमध्ये दिलं आहे. तर झाले 10-12 वर्ष आमच्या लग्नाला झालेत. मी सिटीमध्येच राहते आणि तेव्हापासून भाड्यानेच राहतोय आम्ही, बरं का. जेव्हापासून माझं लग्न झालंय ना तेव्हापासून. तर खूप काही मला याच्यातून शिकायला भेटलंय, बघायला भेटलंय. खरंच जे भाड्याने राहतात ना, एवढं मुश्किल आहे, तुम्हाला काय सांगायचं आहे. जे राहतात ना त्यांना खूप माहिती आहे की कसं आहे म्हणून. तर तेवढ्या याच्यातून खूप काही खरंच शिकायला भेटतंय, बरं का. तर माझे सासू सासरे आहेत ना, म्हणजे ते सुद्धा भाड्यानेच राहतात. खूप दिवस झाले त्यांना ते भाड्यानेच राहतात. अजूनही म्हणजे माझं लग्न झालंय तेव्हासुद्धा म्हणजे अजूनसुद्धा आम्ही भाड्यानेच राहतो. तर सिटी मी म्हणत नाही आहे की सिटी म्हणजे चांगली नाही किंवा अशी खूप छान आहे, बरं का. सिटीमध्ये तर सगळ्यांना आवडतं. सिटी म्हणजे खास आहे, पण ज्यांना स्वतःचं घर आहे, ज्यांना नोकरी आहे स्वतःची, त्यांच्यासाठी सिटी एकदम परफेक्ट आहे. पण जे असे आपल्यासारखे आहेत ना हातावरचे, ज्यांना नोकरी आहे पण घर नाही आहे स्वतःचं, त्यांच्यासाठी म्हटलं ना तर सिटी एकदम म्हणजे हेच नाही आहे, बरीच नाही आहे, बरं का, खरं म्हटलं तर. तर आता माझे मिस्टर आहेत, बरं का, नोकरीलाच आहेत. ते मी काय म्हणत नाही आहे असं, पण तुम्हाला माहिती आहे का नोकरीवाल्यांचं कसं आहे आणि ज्यांचं भाड्याने राहतात त्यांचं कसं आहे. त्यांचं तर खूप अवघड आहे त्यांचं, खरंच. आता भाड्याचं कसं आहे, घर भाड्याने आहे आणि इतकं छोटंसं घर आहे. तुम्ही बघताय माझं मी डेली ब्लॉग टाकत असते बघा. माझ्याकडून म्हणजे असं मोठा तर होत नाही, पण मिनी ब्लॉग मी दररोज टाकते. तुम्ही नक्कीच बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल माझं घर कसं आहे ते. तर एवढंसंच घर आहे, बरं का. खरं म्हटलं तर असं जरा म्हटलं ना आपण तर पाचपत्रेचं आहे, कारण की मी खेड्याची आहे. मला सगळं म्हणजे कळून जातं आहे. ते पाचपत्रेचं घर आहे इतकं छोटंसं आणि किचन आहे तिकडं पाठीमागं, तेही खूप छोटंसं आहे. एवढा पसारा आमच्याकडे आहे ना, तर किचनमध्ये म्हटलं तर पुरा असं सगळं काही किचन असं गज भरलेलं आहे. आणि हे जे आहे ना समोर, हे सुद्धा काही जागा मोकळी नाही. पुराची म्हणजे छोटीशी जागा आम्हाला वापरायसाठी. त्याच्यामध्ये आम्ही म्हणजे मी, माझे मिस्टर, माझी मुलगी, मुलगा, एवढे जण आम्ही याच्यामध्ये ॲडजस्ट होऊन जातो. तर भाड्याचं म्हणजे तुम्हाला सांगायचं हेच की बघा असं असतंय. आणि खेड्याचं कसं आहे माहिती का, आता खेड्यामध्ये मी लहानची मोठी तिकडेच झाली आहे. माझं गावच म्हणजे हे आहे, गावाकडचीच मी आहे, त्यामुळे मला तिकडलं सगळं काही माहिती आहे. तर गावाकडचं म्हणजे खूप छान वातावरण बी आहे तिकडं. असं भाड्याने वगैरे तिकडं काही राहत नाही. ज्याचं त्याचं सगळ्यांचं स्वतःचे घरं वगैरे असतात तिकडं, कितीही गरीब असू द्या. पण ज्याचं स्वतःचं घर आहे ना, तो म्हणजे असं त्याला कधीच जे एवढे आपल्याला इथं अडचण येते ना, जे सिटीमध्ये राहतो आपण, आपण समजा आपल्या एखाद्या वेळेस इतकी अडचण आपल्याला येते, आपल्याला खूप म्हणजे कधी कधी ना पेमेंट वगैरे कधी लेट भेटते, कधी आपल्याकडे पैसे राहत नाही, काही राहत नाही. तर आपण सिटीमध्ये कोणाकडं ना पीठ मागायला सुद्धा जाऊ शकत नाही. एवढं म्हणजे हे असते, बरं का, खरंच सिटीमध्ये. आणि आम्ही म्हणजे आता किती 12 वर्ष झालीत ना मला, मी राहते, तर तसं बघते मी. तसं खेड्यामध्ये नाही आहे. गावाकडे आहे ना असं म्हणजे शेजारी शेजारी घरं असतात भरपूर काही, म्हणजे असं हे आहे तिकडं. तर आज समजा पीठ नसू द्या तर लगेच गावाकडं कसं आहे, शेजारून लगेच पातेलं भरून पीठ म्हणजे आणता येतं. तसं आपल्या इकडे सिटीमध्ये बिलकुल चालत नाही, खरंच. तर त्यामुळं गावाकडचा आणि सिटीचा खूप फरक आहे. तर म्हटलं चला तुम्हाला म्हणजे सांगितलं पाहिजे. माझ्या डोक्यामध्ये एक हे असं आलं की तुमच्यासोबतही शेअर केलं पाहिजे. त्यामुळंच मी हा ब्लॉग स्टार्ट केला आहे, बरं का, खरं म्हटलं तर. तर सिटीमध्ये असं आहे, ज्या दिवशी आपल्या घरी पीठ नसलं ना त्या दिवशी आपल्याला तसंच धकावं लागतं किंवा तांदूळ वगैरे भात असं बनवून खावं लागतं. तसं गावाकडं नाही आहे. कारण की गावाकडं
भरपूर म्हणजे असे शेजारी बाजारी असतात की त्यांच्याकडून आपल्याला पीठ वगैरे हे सगळं काही आणता येतं, त्यांना वापस विकता येतं. तसं सिटीमध्ये म्हणजे मी अजून सुद्धा इथं बघितलं नाही की यांनी ह्या बाईनी हिच्याकडून पीठ उचलून आणलंय किंवा त्या बाईनी तिला पीठ उचलून दिलंय, असं बिलकुल नाही आहे बरं का सिटीमध्ये. गेले 10-12 वर्षापासून मी राहते ना, तेव्हापासून मी बघते. तर मी हे ना असं बघितलंच नाही की ह्या मावशींनी त्यांच्याकडून उसनं पीठ घेतलं, त्यांनी यांना उसनं पीठ दिलं, असं सिटीमध्ये म्हणजे काहीच नाही आहे, बिलकुल नाही आहे. तसं गावाकडं नाही आहे. गावाकडं खूप म्हणजे असं उसनं पासनं जे काही नसलं ना, आता असं आपण मागायला जाऊ शकतो, त्यांच्याकडून आणू शकतो, ते आपल्याला देतात. कारण की मी जेव्हा म्हणजे गावाकडेच होते ना लग्नाच्या आधी, तेव्हा सुद्धा बघितलंय मी. माझी आई खूप म्हणजे असं उसनं वगैरे आणतात, तर देता बी त्यांना, त्यांच्याकडून घेऊन येतात. तसं सिटीमध्ये बिलकुल नाही आहे. कारण की सिटीमध्ये ना आपण म्हणजे ओळख नसते, आपण भाड्याने राहतो, आपल्याला कोणाकडे जायला त्यांच्यासोबत ओळख वगैरे पाहिजे किंवा म्हणजे नाते वगैरे त्यांचे असतात, ते आहे, ते देऊ शकतात आपल्याला. पण असं नाही आहे की सगळ्यांचेच नातेवाईक आहेत आणि ते आपण त्यांच्याकडे जाऊ शकतो, असंही काही नाही आहे. तर आहे ना, हे सांगायचं म्हणजे एवढंच की सिटीमध्ये खूप अवघड आहे राहणं. आणि गेल्या एवढ्या दिवसापासून आम्ही सिटीमध्ये भाड्याने राहतोय, तर मला खूप अनुभव आलाय बरं का त्यातला खरंच. तर जेवढं आपल्याला किती म्हणजे नोकरीवाला असू द्या, कितीही पैसेवाला असू द्या, म्हणजे काहीच नाही भाड्याने असेल तर काहीच उपयोगाचं नाही आहे ते. जे आता आपल्याला काही पेमेंट भेटते ना, कितीही पेमेंट असू द्या, 10 असू द्या, 20 असू द्या, 15 असू द्या, अजिबात टिकत नाही आहे. महिनाभराचं जेवढी उधारी होती ना, जेव्हा पेमेंट होती ना, ती उधारी जेव्हा आपण असं म्हणजे वाटतो ना सगळ्यांना, तर आपल्या हातामध्ये काहीच पैसे राहत नाही. काय सांगायचं तुम्हाला, एवढी म्हणजे बेकार परिस्थिती जे भाड्याने राहतात ना त्यांची असते. पण तरी ते म्हणजे हिंमत करून ते राहतातच. कारण की आता स्वतःचं घर नाही आहे, काही नाही आहे, त्यामुळं त्यांना राहणंच म्हणजे गरजेचंच आहे. तर ज्यांचे स्वतःचे घरं आहेत ना, त्यांनाच म्हणजे सिटी खूप छान आहे. पण जे भाड्याने राहतात ना, त्यांचे तर असेच काही हाल आहेत. कितीही त्यांना पेमेंट असू द्या, काही असू द्या, त्यांची काहीच उपयोगाची नाही आहे. कारण की दूधवाला, किराणा, घर भाडं वगैरे इतकं काही सामान म्हणजे असते ना, तर त्याच्यामध्ये ते पैसे आपले पेमेंट झालं 1 तारखेला, की 2 म्हणजे 1 तारखेला पेमेंट होतं ना, 2 तारखेला आपल्याला म्हणजे काहीच पैसे राहत नाही आपल्या हातामध्ये. असं कळतच नाही आपल्याला, पैसे आपले काल आले होते ना, आज कुठे गेले. एवढं आहे की आपले उधारे वगैरे हे सगळं मिटून जाते बरं का, हे खरं आहे. आणि उधाऱ्या ते सगळं जाते. तर असं म्हणजे सिटीमध्ये इतकं हे असते बघा, जे भाड्याने राहतात ते. कारण की मी खुद भाड्याने राहते आणि गेल्या एवढ्या वर्षापासून मी बघते. माझे मिस्टर बी म्हणजे नोकरीलाच आहे, काम करत आहेत. पण पैसे आले की हे बघा, घर भाडं द्या, लाईट बिल द्या, त्याच्यामध्ये किराणा सामान घ्या, दूधवाल्याचे पैसे द्या. एवढे काही उधाऱ्या आपण घेतो महिन्याभरामध्ये, एवढ्या काही उधाऱ्या आपल्या होत्यात की आपली सगळी पेमेंट त्याच्यामध्ये जाते किंवा हे घर भाडं वगैरे असते त्याच्यातही जाते. आणि राहिलेले पैसे ना आपले जे काही आपल्याकडे 5,000 किंवा 6-7 हजार असे काही उरतात, ते पैसे आपल्याला महिनाभर घालावं लागतात. जेव्हा आपली पुढची पेमेंट होईल ना, म्हणजे तोपर्यंत आपल्याला ते पैसे तेवढे महिनाभर चालवावं लागतातच. आणि खरंच तेच आहे बरं का. आणि हे खरं आहे, कारण की आमच्यासोबत हे घडतंय. आणि जे घडतंय माणसाला ते तेव्हाच कळतं खरंच. तर एवढ्या दिवसापासून आम्ही भाड्याने राहतोय ना, तर जे भाड्याने राहते त्यांना तर माहितीच आहे, जे राहत असतील त्यांनाही माहिती आहे. तर गावाकडचं तसं नाही आहे. गावाकडं स्वतःचे घरं असतात, स्वतःची शेती असते आणि त्यांना काही असं हे नाही राहत. आणि बायका तिकडल्या म्हणजे कामालाही जातात, पैसे कमवतात. तसं सिटीमध्ये आहे का, आपल्याला नाही आहे. जे शिकेल आहे ना त्यांनाच नोकरी वगैरे करता येते सिटीमध्ये, असं आहे. आणि जे शिकेल नाही आहे त्यांना फक्त घरी म्हणजे घरचेच काम करा आणि घरीच बसा. तर एकट्या माणसाकडून कसं एवढं हँडल होऊ शकत म्हणजे नाही, असं आहे. तर गावाकडं तुम्हाला माहिती आहे बाया कसं दणादणा कामं करून लगेच शेतीमध्ये कामाला जातात. कारण की शेती भरपूर आहे लोकांकडे तिकडं. गावाकडं लागण तेवढं म्हणजे सगळ्यांकडे शेती आहे, सगळेजण शेतीत कामाला जातात. आणि त्यांना घर भाडे द्यायचं नाही, त्यांना काही म्हणजे असं हप्त्यातून बाजार वगैरे त्यांचा असतो बरं का. पण आपल्यासारखं त्यांचं म्हणजे नाही आहे ना तिकडं. गावाकडचं जीवन खूप म्हणजे अलग आहे, खूप छान आहे. मला खूप म्हणजे गावाकडचंच आवडतं जीवन, सगळं काही म्हणजे गावाकडं बी राहायला खूप आवडतं मला. पण आता मला सिटीमध्ये दिलंय, असं नाही आहे. सिटीमध्ये मी मला आवडतं खूप बरं का. पण जेव्हा स्वतःचे घर असते ना, सगळ्यांचे असतात, त्यांचं तर खरंच खूप म्हणजे छानच आहे. आमचं तर काही अजून स्वतःचं घर नाही आहे.
जेव्हा होईल. आणि मला ही सिटी खूप पहिला आवडायची बरं का, पण जेव्हापासून मी सिटीमध्ये राहते एवढे मला अनुभव आले, एवढं मला त्याच्यातलं कळलंय, तेव्हा कुठं मला असं म्हणजे वाटलं की खरंच ज्याचे स्वतःचे घर आहे ना त्यांच्यासाठी खूप छान आहे बाबा सिटी. पण ज्यांचे असं नोकरी करून जे बी भाड्याने राहतात ना त्यांच्या, आणि जे नोकरीला आहेत आणि तेच असे म्हणजे भाड्याने राहतात आमच्यासारखेच, आम्हीच खूप किती दिवसांनी भाड्याने राहतो, मी तुम्हाला तेच सांगते ब्लॉगमध्ये. तर त्यांचे म्हणजे त्यांच्यासाठी सिटी अशी आहे बाबा काहीतरी. तर मला हेच खूप काही याच्यातून म्हणजे समजलं, तर म्हटलं चला तुमच्यासोबत मला शेअर करू वाटलं, त्यामुळेच मी केलं. आणि खूप लोक असे आहेत आमच्यासारखे जे भाड्याने राहतात, तर खूप त्यांची म्हणजे अशीच आहे ना परिस्थिती, त्यांच्या पाठीमागे कोणी नसतंय, ते कामासाठी गावाकडे म्हणजे असं सिटीमध्ये जातात कामासाठी, त्यांना असं खूप काही असं सहन करावं लागतं, त्यांना घरं नसतात ना, तर भाड्यानेच राहतात. तर हे असे काही सिटीमध्ये राहून जे भाड्याने राहते त्यांचे काही असे हाल आहेत. आणि गावाकडचं म्हटलं ना, तर गावाकडचं ज्याची त्याची स्वतःची शेती आहे त्यांना विकत फक्त काय म्हणजे किराणा वगैरे हेच सगळं सामान विकत आणावं लागतं, बाकी त्यांना सगळं माळवं वगैरे सगळं काही घरचंच असतंय, त्यांच्या शेतीमध्येच उगतं, त्यामुळे त्यांना विकत आणायची काहीच गरज नाही आहे. त्यामुळं ना खेड्याचं म्हणजे खेड्याचं वातावरण किंवा तिकडं जीवन, मी तर एक परत म्हणून तिकडं खूप छान आहे. आणि सिटीतले जे स्वतःचे घरं आहेत ज्यांचे, त्यांच्यासाठी सिटी एकदम छान आहे. त्यांचं म्हणजे स्वतःचे घरं असतात, त्यांना नोकरी असते, स्वतःचं घर असते, त्यांना असं काही म्हणजे एवढं हे करावं लागत नाही ना. तर त्यांनी सुद्धा मेहनत करूनच कमावलंय, मी काय असं नाही म्हणत आहे. त्यांनी सुद्धा खूप कष्ट केले, तेव्हा त्यांनी घर वगैरे घेतले सिटीमध्ये. त्यांची बी म्हणजे किती कमालच आहे ना हो. जे घर घेते ना कष्ट करून त्याची तर खरं खूप कमाल आहे, कारण की एवढं सिटीमध्ये महागाई असते, सगळ्या काही वस्तू आपल्याला विकत घ्याव्या लागतात. असं तिकडं मी आता जसं तुम्हाला सांगितले ना की मला हे उसनं दे मी उद्या देते तुला परत, किंवा मला हे आता एवढे पैसे लागतात तेवढे दे मी तुला उद्या परत देते, इकडं असं आहेच नाहीये. सिटीमध्ये बिलकुल तसं नाही आहे, स्वतःचं सगळं हे करून. आणि ज्यांनी बी घरं घेतले त्यांची खरंच खूप कमाल आहे, कारण की किती वर्षापासून आम्ही आहोत सिटीमध्ये. आणि म्हणजे माझे घरचेच खूप म्हणजे नोकरीला आहेत ते किती दिवसापासून, त्यांना सुद्धा अजून सुद्धा त्यांना सिटीमध्ये घर, मेन म्हणजे सिटीमध्ये घर घेता येत नाही अजून सुद्धा. आणि त्यामुळेच मी एवढी म्हणजे कमाल करते लोकांची, की ते सुद्धा एवढे कष्ट करून त्यांनी घर घेतलंय, त्यांची तीच किती कमाल म्हणजे म्हणायची आपण. तर आहे ना, हेच मला तुम्हाला सांगायचं आहे, गावाकडचं आणि सिटीतलं या दोन्हीचा फरक किती आहे म्हणून. तर असा आहे हा फरक गावाकडचा आणि मेन म्हणजे सिटीमधला. तर गावाकडचं ना माझ्या आईला त्यांना फक्त किराणा सामान वगैरे हेच आणावं लागतं. मी जास्त तर कोणाचं सांगत नाही, आमचं म्हणजे खूप माझं स्वतःचं तिकडलं सांगते घरचं. त्यांना ना सगळं काही माळवं वगैरे त्यांचं सगळं शेतामध्येच निघतंय. मी खूप काही ब्लॉग बनवलेत बघा गावाकडचे, त्याच्यामध्ये भरपूर सगळं दाखवलं तुम्हाला. गहू बाजरी त्यांना जे काही लावायचं असतं ना ते सगळं त्यांना म्हणजे शेतीतून त्यांना म्हणजे त्यांची स्वतःचीच, माझ्या आईवडिलांना आहे शेती, सगळं काही त्यांना माळवं वगैरे त्याच्यामध्ये त्यांचं निघून जातं. त्यांना फक्त किराणा सामान हेच ते आणावं लागतंय. तर असं म्हणजे गावाकडचं असं वातावरण आहे, असं जीवन आहे. आणि आपल्या इकडलं बघा, आपल्या इकडलं असं आहे. तर तेच मला तुम्हाला सांगायचं आहे एवढंच, की खूप दिवसाचा मला हा व्हिडिओ बनवायचा होता बरं का, पण माझं चालू होतं बनवू का नाही बनवू, चालू होतं बरं का असं. तर फायनली मी बनवूनच टाकलं, कारण की खूप दिवसाचं मला बनवायचाच होता. आणि बघा, तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. अजून तुम्हाला म्हणजे अजून खूप काही आहे याच्या पुढे सांगायचं आहे मला. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मी याच्या पुढे नक्कीच व्हिडिओ दुसराही बनवीन. पहिला हाच व्हिडिओ मी आता पोस्ट करणार आहे. तुम्हाला नक्कीच सांगा, कारण की खूप काही अशा म्हणजे सिटीमध्ये आणि गावाकडच्या अशा खूप काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला मला सांगायच्या आहेत आणि तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच सांगा, कारण की अजून खूप काही गावाकडचे आणि सिटीतल्या दोन्हीही खूप काही असं हे आहे तुम्हाला जे की मला सांगायचं आहे. गावाकडचा सिटीचा दोन्हीचाही फरक अजून खूप बाकी आहे. हे तर थोडंसंच मी तुम्हाला सांगितलंय, पण अजून भरपूर काही बाकी आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा, आणि आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा. तर आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.